हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. हो, म्हणजे आता आपल्याला डायग्नोसिस करायची डेड पीपलमध्ये. आता त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर डायग्नोसिस ऑफ पॉयझन इन डेडमध्ये आपण दोन प्रकारे करू शकतो. एक म्हणजे ऑटोप्सी फाइंडिंग्स आणि दुसरी म्हणजे लॅबोरेटरी एक्झामिनेशन. तर आता त्याच्यामधली पहिलं जे आहे ते म्हणजे ऑटोप्सी फाइंडिंग्स. आता या ऑटोप्सी फाइंडिंग्समध्ये जर बघितलं मित्रांनो, तर प्रेझेन्स ऑफ सॉइलिंग ऑफ क्लॉथ्स येते, त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ इंजुरीज येते, किंवा प्रेझेन्स ऑफ बॉटल किंवा लेबल इन पॉकेट्स फाउंड होते, समजा मृत्यू झालेलं ज्यांनी समजा पॉयझन घेतलेलं त्याच्यामध्ये, किंवा सुसाईड नोट्स, किंवा त्याच्यानंतर त्यासोबतच विट्रियल एज येते, त्याच्यानंतर त्यासोबतच स्मेल फ्रॉम बॉडी येते, त्याच्यानंतर रायगर मॉर्टिस ते आपण बघणारच आहोत समोर थॅनॅटॉलॉजीमध्ये. त्याच्यानंतर आता रायगर मॉर्टिस एकतर आर्ली असू शकते किंवा लेट असू शकते, त्याचे ते हे बघू शकतो भेद. त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी बघू शकतो त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळं आणि काही पॉयझन असे असतात की ते रेजिस्ट करतात डिकॉम्पोजिशन्सला, म्हणजे ते डिकॉम्पोजिशन होऊ देत नाहीत. अशा पद्धतीने आपण हे म्हणजे ऑटोप्सी फाइंडिंग्स आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. तर त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे इंटरनल एक्झामिनेशन. आता इंटरनल एक्झामिनेशन आपण कसं ऑटोप्सी फाइंडिंग करणार, तर समजा आता क्रॅनियल कॅव्हिटी, समजा क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये आपण काय बघणार, किंवा प्रेझेन्स ऑफ ऑर्डर बघणार, किंवा हेमोरेज बघणार, किंवा त्यासोबतच सेरेब्रल इडेमा बघणार. तर अशा पद्धतीने आपण क्रॅनियलचं याच्यामध्ये बघ. आता तुम्ही एक मूवी बघितली असेल ती म्हणजे गजनी. आता गजनीमध्ये ते कल्पनाला जसं ते विलन मारते, मग त्याच्यामध्ये ते मोस्टली क्रॅनियल कॅव्हिटीलाच मारते ना, तर त्याच्यामध्ये स्कललाच मारतं आहे की नाही. तर तशा पद्धतीने ते हेमोरेज बघू शकतो. त्याच्यानंतर सेकंड त्याच्यामध्ये सांगितलेले ते म्हणजे चेस्ट कॅव्हिटी. आता चेस्ट कॅव्हिटीमध्ये आपण काय काय बघणार, स्टेट ऑफ हार्ट किंवा लंग्स त्याच्यामध्ये कसे येतं, त्याच्यानंतर प्रेझेन्स ऑफ प्ल्युरल इफ्युजन आहे का, किंवा पेरिकार्डियल इफ्युजन आहे का. तर तशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये बघणार. त्याच्यामध्ये सुद्धा आपण हेमोरेजसुद्धा बघू शकतो आहे की नाही, म्हणजे प्रेझेन्स ऑफ म्हणजे याच्यामध्ये सांगितलं तर चेस्ट कॅव्हिटीमध्ये हेमोरेज पण येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी कॅव्हिटी सांगितलेली ते म्हणजे ॲबडोमिनल कॅव्हिटी. आता ॲबडोमिनल कॅव्हिटीमध्ये मोस्टली जे आपण पॉयझन घेतलेले आहेत त्यांचे व्हेरियस टाईप्स ऑफ कलर्स फाउंड होतात गॅस्ट्रोएंटरिटिसमध्ये. त्याच्यानंतर स्टमक कंटेंट गॅस्ट्रिक कंटेंट्स ऑफ व्हेरियस कलर्स सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर म्युकोझा लेयर्स मे परफॉर्म इरोजन्स किंवा अल्सर किंवा परफोरेशन येऊ शकते. अशा पद्धतीने त्यांनी ॲबडोमिनल कॅव्हिटीमध्ये सांगितलेलं. नंतर इथे लास्टला ते म्हणजे एक्झामिनेशन. आता एक्झामिनेशन कशाची करायची, स्टेट ऑफ लिव्हर, किडनी, ब्लॅडर, त्याच्यानंतर स्प्लीन, त्यासोबतच ओरल, लिप, त्याच्यानंतर ओसोफेगस आणि पँक्रियास. अशा पद्धतीने व्हेरियस आपल्याला स्टेट बघायचे. हे झाले आपल्याला ऑटोप्सी फाइंडिंग्स. आता याच्यानंतर तर थँक्यू व्हेरी मच.